शरद पवारांचा काही लोकांनी गैरसमज करून दिलाय. शरद पवार यांनी पवारांना संभ्रम झाल्याचं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. चाकण संदर्भात 16 ऑगस्टला बैठक घेणार आहे. उद्योजकांच्या शंकांचं निरसन करणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. दोघांनी माझ्याबद्दल काय लिहिलंय, कुठची जमीन मी विकली, काय केलं, पुराव्यानिशी त्यांनी सिद्ध करावं, त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो. तो राजकीय भाग झाला. पण शरद पवार साहेबांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय की याच्यामध्ये सरकारनं लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे शरद पवार साहेबांना देखील काही गैरसमज काही लोकांनी करून दिलेला आहे, त्याच्यामुळे कदाचित हा संभ्रम निर्माण झाला असेल. आणि दोघांच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की ह्याने ट्विट केलं, त्याने ट्विट केलं, ते माझ्या दृष्टीनं पॉलिटिकल ट्विट आहे, बरोबर आहे. पण मी त्याच्यावर असं पण विचारू शकतो की जंतर मंतरवर तुम्ही विद्यार्थ्यांना सपोर्ट केला, मग झारखंडमध्ये का केला नाही, ते पॉलिटिकल आहे, ते आपण बाजूला ठेवू, बरोबर आहे. शरद पवार साहेबांचं जे ट्विट आहे त्याच्यामध्ये त्याला प्रतिसाद देत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील ट्विटद्वारे एक उत्तर दिलेलं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की कुठचीही कंपनी स्थलांतरित झालेली नाही. मी स्वतः कुलकर्णी नामक पदाधिकाऱ्यांशी बोललो, हे तर मी जाहीरपणानं बोललोय. मी उद्योग मंत्री म्हणून पळून नाही जात आहे. मी चाकणला तिथं जाऊन त्या उद्योजकांबरोबर बैठक घेतोय. 2 तास लागू दे, 3 तास लागू दे, 4 तास लागू दे, त्यांच्या शंकांचं निरसन दूर होईपर्यंत मी तिथून चाकणमधनं उठणार नाही.